नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आजनी गावातून एक अतिशय संतापजनक आणि थक्क करणारा प्रकार समोर आलाय। विकास कामांच्या नावाखाली चक्क एका मजबूत असलेल्या जिल्हा परिषद शाळेला भकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अवघ्या 2 लाकडी फाट्यांच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण शाळा पाडण्याचा घाट सरपंच आणि संबंधित शिक्षकाने घातल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। सावनेरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आजनी गावात ग्रामपंचायत जवळच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे। ही शाळा जुनी असली तरी अत्यंत मजबूत आहे। भिंतींना कुठेही तडा नाही की इमारतीला धोका नाही। मागील ग्रामपंचायत कमिटीने 2.5 लाख रुपये खर्च करून या शाळेवर टीन शेड टाकून डागडुजी केली होती। मात्र शाळेच्या एका वर्गातील छताचे केवळ 2 लाकडी फाटे खराब झाले होते, ज्यामुळे पंखा पडण्याची भीती व्यक्त केली जात होती। या कारणी या 2 लाकडी फाट्यांची दुरुस्ती करण्याऐवजी येथील शिक्षकाने ही शाळाच धोकादायक असल्याचा बनाव करून ती पाडण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीकडे तगादा लावला। आश्चर्याची बाब म्हणजे ग्रामसेवक रजेवर असताना त्यांच्या अनुपस्थितीत मनमानी पद्धतीने ठराव घेऊन ही शाळा पाडण्याची परवानगी देण्यात आली। अवघ्या 41,000 रुपयात एका जवळच्या व्यक्तीला शाळा तोडण्याचा ठेका देण्यात आला, असा आरोप सूत्रांनी केलाय। अख्खं गाव एका बाजूला आणि सरपंच गुरुजी एका बाजूला असा संघर्ष आता पाहायला मिळत आहे। शाळा तोडू नये यासाठी ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागत आहेत। आमच्या प्रतिनिधींनी सरपंच आणि उपसरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यक्रमासाठी बाहेर गेल्याचं सांगण्यात आलंय। आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। माझे नाव उमेश राघोजी कमाले, मुक्काम आजनी, तहसील का पडते? तहसील सावनेर, जिल्हा नागपूर, वार्ड नंबर 3। मला एक सांगा, तुमच्या गावची जे शाळेत तोडण्याचा ग्रामपंचायतीने ठराव वगैरे काय घेतलं, काय समस्या झाली तिथे? समस्या काय नाही, हे खूप वाईट होऊन राहिलं। खूप बेकार परिस्थिती आहे ग्रामपंचायतची। आता मला वाटते मागं 2-3 वर्षा अगोदर त्या शाळेचं काम केलं आहे। पूर्ण वरच्या टिना टाकल्या आहे आणि पूर्ण पेंटिंग पूर्ण म्हणजे नवीनच केली होती ती शाळा माजी सरपंचांनी। त्याला मला वाटते 15 तारखेमधून त्याच्याला 2-3 लाख रुपये खर्चही केले आहे। आणि आता अशी परिस्थिती आहे, नवीन शाळा तोडून अजून काय बनते मला माहीत नाही। आता मला तर असं समजलं की ते तहकूब सभेमध्ये ते विषय घेतला आहे म्हणते। आता हे असं व्हायला नाही पाहिजे। काय माणूस कसं काय करते आहे काय नाही। तर आता हल्लीचा मग ते गावाचा विकास होतो का काय होऊन राहिला आहे? ते गावाचा विकास कायचा आहे? नवीन शाळा तोडून नवीन बनवते म्हणजे विकास होय का? ह्या गव्हर्नमेंटचा पैसा फालतूच्या वाया जाऊन राहिला। गव्हर्नमेंट 15 तारीख कशासाठी देते? असा खर्च करायला देते का? हे अधोगतीमध्ये खर्च करून राहिले। शासनाला काय मागणी आहे? शासनाला हीच मागणी आहे की त्यांनी याची चौकशी करावी आणि कोणत्या वर्षी काम झालं होतं ते पाहायचं आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई करायला लावायची। शिरपतराव डोमाजी कमाले, माजी सरपंच। काय गावाचं काय? गावाचं जे काय उन्नती केली होती मी ते जशी तशी थांबून बसली आहे। शाळा नंबर 3 व 0वर आली आहे। शाळेचे विद्यार्थीच नाही तर शाळा कुठून? नवीन इमारती पाडते ना, आपल्याच मतानं कामं करते। शासनाकडून मंजूर नाही, काही नाही। अरे मंजूर करा, नंतर काही कामं करा विकासाची। विकास काही नाही, रस्त्याने चालता नाही, त्या रोडनं गड्डे पडले आहे, त्याच्याकडे लक्ष नाही। शाळेमध्ये विद्यार्थी नाही, शाळा केंद्र शाळा केली मी तयार हे 8वा वर्ग खोललं, 7वा वर्ग खोललं, मोठ्या मुश्किलनं आपलं स्वतःचे बोलावं सांगणं नाही चाललंय। अशी ही दशा गावची। हा सांगावं, पाण्याची पिण्याची सोय नाही। कोणाच्यावर सामान्य पावते घेते, कोणाच्यावर नाही घे। हे कुठे अन्याय आहे? लुटमारचं काम चालू आहे। शाळेचं नाव काय आपलं? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आजनी। हां बेटा, ही जी शाळा आहे छान आहे का वाईट आहे? छान। माझं पूर्ण नाव गौरी विजयराज, मी तिथे चौथीत शिकते। माझ्या शाळेचे नाव उच्च प्राथमिक शाळा आजनी, मी त्या 4थीत शिकते। बेटा, शाळा छान आहे का वाईट आहे? छान। या शाळेला तोडलं पाहिजे का? नाही। काय नाव बेटा तुझं? माझं पूर्ण
पूर्ण नाव रुपेंद्र प्रवीण चौधरी. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा उच्च प्राथमिक शाळा आजनी. बेटा ही शाळा छान आहे का वाईट आहे? शाल कावेरी मंगेश कुंबरे. शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आजनी. शाळा छान आहे का वाईट आहे? आम्हाला धोका आहे, ते पल्ला काय म्हणते त्याला क्रॅक झाला आहे, तो कधी पण पळू शकते. बेटा क्रॅक कुठे आहे? दाखव कुठे आहे? काय नाव बेटा तुझं? माझं नाव प्रणाली प्रमोद अंबादारे. कोणत्या क्लासमध्ये आहे? मी 5वीमध्ये. कोणती शाळेचं नाव काय? जिप्पा उच्च प्राथमिक शाळा आजनी. हां. शाळा वाईट आहे की छान आहे? छान आहे. काय नाव तुझं? शर्वरी राजकुमार मिश्रा. शाळेचं नाव काय बेटा? जिप्पा उच्च प्राथमिक शाळा आजनी. ही शाळा छान आहे की वाईट आहे? छान आहे. मी एकनाथ कुंडलिकराव काळे. प्रॉपर मी आजनीचाच आहे आणि या गावामध्येच मी माझं बालपण पूर्ण केलेलं आहे. सध्या आता मी सावनेरला राहतो आहे. एक शाळेबाबत थोडंसं सांगा, जे आता डिसमेंटल होऊन राहिले त्याबाबत काय सांगाल तुम्ही? काय कुठे कमी आहे याच्यामध्ये? हां सर, मी 1986पासून या शाळेमध्ये शिकलो आहे. तर जवळपास 94-95-96पर्यंत 7वा वर्गापर्यंत तेव्हापासून ही बिल्डिंग पाहून राहिलो आहे. याच्या मागच्या ज्या बाकीच्या ज्या बिल्डिंग्स होत्या म्हणजे ज्या बनल्या बाजूलावर आहे त्या सर्व तुटल्या, परंतु हे आजही तशीच्या तशी टिकून आहे. मी त्या शाळेमध्ये आतापर्यंत शिकलो इथे आजही. पण एवढ्या वर्षापासून पाहिलं तर वरचा जो फाटे आहे, टीना होते, आता टीना कौला होती अगोदर, तर टीना आल्या. किती फाटे खराब झालेले आहे? जवळपास मध्य जो मेन जो फाटा असतो आपण त्याला म्हणतो आडा, तो मेन ज्याच्यावर पूर्ण बिल्डिंग वरची उभी आहे टीनावर ठेवल्या आहेत, तेच मधातला जो मेन फाटा जो आहे तोच कमजोर झालेला आहे. का दोन आहे? दोन्हीही पूर्णच, म्हणजे दोन्हीही रूममधले ज्या 2 रूम आहेत ना, त्या दोन्ही रूममधले दोन्हीही मधातले फाटे पूर्ण डिसमिट झालेले आहे. ते केव्हाही पडू शकते. ते आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक चांदूरकर सर यांनी मुलांच्या बचावासाठी यांनी त्या फाट्याला आणि वरच्या आड्याला त्यांनी तारांनी त्याला बांधून ठेवलेलं आहे आणि तो त्यामुळे थोडासा सुरक्षित आहे. पण ते कधीही होऊ शकते, कदाचित ते खाली कोसळून भीती वाटते मुलांवरती पडण्याची. असं आम्हाला माहिती नाही आणली की हे 41,000 लिलाव झाला, त्याबाबत तुम्ही काय सांगाल? सर, याबद्दल मी लिलावाच्या दिवशी नव्हतो, पण हे तुम्हाला जे काही माहिती मिळाली असेल ते कदाचित ती खरी राहू शकते. पण असं जर विचार केला तर हा जो तेवढा जर 41,000चा जो लिलाव आहे कुठेतरी असहाय्य वाटत आहे. होऊ शकते कदाचित घेणाऱ्याला परवडलं असेल, ज्यांनी लिलाव ग्रामपंचायतने चालू जो ठराव स्टार्टिंगला जो पैसे ठेवले असेल त्यामधून त्यांनी कोणतं तरी हिशोबाने त्यांनी ते केलं असेल. मी भारती योगेश राऊत, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आजनी येथे पदवीधर शिक्षिका आहे, विज्ञान आणि गणित शिकवते. तुमची जी जिल्हा परिषद शाळा आहे छान आहे की वाईट आहे? पहिलं अभ्यासाच्या बाबतीत छान आहे सर, पण थोडा इमारत जर बघितली तर इमारत आहे की फाटा आहे त्याचा? आपला हा जो फाटा आहे हा फाटा क्रॅक गेलेला आहे सर. फाटाच गेला? बाकी हो, क्रॅक आतमधून तुमची दिवाल एखादी तरी आम्हाला दाखवा की दिवाल क्रॅक गेली आहे, फक्त उद्याला पडू शकते ती, असंच आम्हाला दाखवा इथेच आतमधून. या इमारतीत तरी म्हणजे मी ज्या वर्गात आहे तिथे तरी इमारतीला तडा गेलेला दिसत नाही, पण फाटा जो आहे तो फाटा आहे. फाटा सर? बाकी टीना वगैरे पाणी गळतात का बाकी? सर, मी नवीन आलेली आहे त्याच्यामुळे. किती दिवस झाले आपल्याला? आता मी दिवाळीनंतर आलेली आहे त्याच्यामुळे. किती महिने झाले तुम्हाला? 2 महिने झाले सर. 2 महिने तर पाणी कधीतरी पाणी आला असेल मॅडम? पाऊस नाही आला सर. मी नोव्हेंबर नंतर जॉईन झालेली आहे ते, त्याच्यामुळे मला पावसाळ्याचा अनुभव नाही. मी सुरेश चांदूरकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आजनी, पंचायत समिती सावनेर. तुमची शाळा छान आहे की वाईट आहे? पहिला प्रश्न. शाळा पूर्ण छान आहे, अनेक इमारती आहे शाळेमध्ये. दुसरं, शाळेच्या आतील भागामध्ये काही क्रॅक वगैरे भीती पडल्या, म्हणजे क्रॅक पडलेल्या आहे का भिंतीला? हां, भिंतीला नाही, सुरुवातीला क्रॅक होत होतं, ते टीना वगैरे टाकल्या त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा परत डागडुगी करण्यात आली सिमेंट वगैरे लावून. त्यावेळेस तुम्ही होते का सर? हो, आता 2023ला इथे आलो आहे मी. 16 सप्टेंबरला. त्याला किती खर्च लागलेला आहे दुरुस्तीला अंदाजे? दुरुस्तीला ते ग्रामपंचायतकडे असतं, दुरुस्तीचं शाळेकडे काहीच नसते. कोणत्या वर्षी झाली असेल तुम्हाला? मला असं अंदाजे 2-3 वर्षापूर्वी झाली असेल, 23च्या पूर्वी, म्हणजे 21ला झाली, 20ला झाली, एवढं फक्त नाही माहीत मला.
कारण माझ्यापूर्वी झाली होती, पण त्या टिनाला म्हणजे सिमेंटीकरण जे म्हणतो आपण त्याला मुंडालीला ते झालं नसल्यामुळे त्यामधून बरेच वेळा म्हणजे साप वगैरे आतमध्ये आलेले होते. त्यामुळे मग आम्ही ते दुरुस्त करून घेतलं. आता मुंडली आहे सर तिथे? हा आहे ना, मुंडली वरून क्रॅक आहे थोड्या वरून. तर आता भीतीला क्रॅक आहे नाही? नाही, भिंतीला विशेष असं क्रॅक नाही आहे. इथे जे फरची वगैरे आहे हे फरचीला वगैरे काही ठिकाणी छिद्र पडलेले आहे, म्हणजे उंदीर वगैरे घुसमुळे आतमध्ये. तर दोन जे फाटे आहेत की हां हे लावले आहेत तुम्ही, हां ते दोन हालते का दोन हो, ते दोन्ही वर्गामधले जे मध्य भागातले जे फाटे आहे ते एकदम जीर्ण झालेले आहे. आणि ते एकदम जीर्ण झाल्यामुळे म्हणजे त्यापासून मुलांना म्हणजे फार मोठा कोणत्याही क्षणी धोका होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे त्याला पंखे जर आपण लावले, आम्ही त्याला वर्गामध्ये 3 पंखे नाही लावू शकत, कारण वर्गाचा अंतर मोठं असल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे धोका आहे. फाटे म्हणजे जे काय जे फाट्याचा प्रॉब्लेम मेन दोन फाटे दोन क्लासमध्ये दोनच फाटे आहेत. 2 फाटे म्हणजे मधला फाटा आहे. कारण मधला फाटा असा आहे सर की त्याच्या भरशावर पूर्ण इमारत आहे. म्हणजे असं समजून जा की ह्या मधल्या दोन फाट्यामुळे दुरुस्ती म्हणजे याला डिसमेंटल केलं. हो, तर जो मधला जो फाटा आहे हाच महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यावरच पूर्ण इमारत आहे. म्हणजे जे इमारत आहे त्याला जे हे लावलेले आहे वरून, आणि त्याला आम्ही तारं बांधलेले आहे का जेणेकरून विद्यार्थ्याच्या अंगावर पडू नये, कारण पंख्यामुळे ते जम्पिंग होते. ते पावसाळा आला तर काही गळ वगैरे काय सर? मग हो, टिनामधून गळतात ना, छिद्र आहे काही काही जे म्हणजे पडलेले असावे. त्याला मग ती ग्रामपंचायत तक्रार वगैरे केली का तुम्ही? मग ग्रामपंचायतला म्हणजे आता हे इमारत याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण डिसमेंटमध्ये काढल्यामुळे, कारण त्या झालं ते आता झालं याच्यापूर्वी 23 तर त्याच्यापूर्वी त्यांनी हे केलं आहे ना दुरुस्त, त्यांनी टिना टाकल्या. त्याच्या ग्रामपंचायतीतून तुम्ही तक्रार दिला का सचिवाला सरपंचाला की बाबा पाणी गळते दुरुस्ती करा असं काही सांगितलं त्यांनी? याच्याबद्दल का गळती काय बाबा? नाही, म्हणजे कसं ते ज्या ठिकाणी गळत होतं त्या ठिकाणी आम्ही सिमेंट लावलं, पण जे टिना आहे त्याला ते लावता येत नाही, कारण ते काही ठिकाणी असे छिद्र आहे ना थोडे, त्याच्यामुळे ते पाणी गळते. दोनच फाटे आहेत, 2 क्लासमध्ये 2 फाटे आहेत. 2 फाटे जीर्ण झाले आहे आणि तेच फाटे डिसमेंटलमेंट टाकलाय बाबा. फाटेमुळे म्हणजे विद्यार्थ्याला फार मोठा धोका आहे, कारण ते जे तार लावलेले आहे आम्ही, जर आम्ही तार नाही लावले तर तो फाटा पडू शकतो. बरं. आणि त्या ठिकाणी याच्यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी एक वेळू सुद्धा बांधलेला आहे त्याला. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.